ए आई, भाऊजी आले. नमस्कार. होम मिनिस्टर पॉवर्ड बाय केलॉग्स चोकोसच्या या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. बोरिवली पश्चिम नूतन नगर मध्ये राहणाऱ्या सूनबाई प्रज्ञा कांबळे आणि सासूबाई सुमन कांबळे यांना भेटणार आहोत. आजचा वादाचा विषय कोणता असणार आणि त्याचबरोबर तुम्हाला जर काही विषय सुचत असतील तर नक्की कळवा, कारण तुमच्या घरात सुद्धा अशी चर्चा खूप रंगत असेल. आत्ता जाऊन भेटणार आहोत आपण कांबळे कुटुंबाला. चला. सून म्हणजे रंगत जाणारी रांगोळी, सासू म्हणजे रंगांची उधळण. अंथरूण पाहून पाय पसरावेत. अंथरूण थोडं मोठं असायला हरकत नाही. घर टापटीप असलंच पाहिजे. वस्तू इकडच्या तिकडे झाल्या तर काही फरक पडत नाही. आजच्या पैठणीवर नाव एकच, सासूबाई. आजच्या पैठणीवर नाव एकच, सूनबाईचं. नमस्कार. गोड एकदम घेतो. बरं, एक अक्षर देतो. मला बघायचे दोघींपैकी कोण सगळ्यात आधी उभारा गेला. अक्षर आहे क. कमळाची फुले वाहते महाराजांच्या पायापाशी. विकासचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. माझा भाचा आशिष. काय झाला? आनंद झाला. त्याला जास्त आनंद झालाय. हे बक्षीस, ही लक्ष्मी तुमच्याकडे, ही लक्ष्मी तुमच्याकडे. बरं, आता ओळख बोला. या आई म्हणजे माझ्या सासूबाई. हे माझे मिस्टर. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार. हे माझे सासरे. नमस्कार बाबा. माझे पप्पा. नमस्कार. माझ्या नंदा सर्व ताई वगैरे. नमस्कार. आणि आमच्या आजूबाजूच्या काकी वगैरे ते माझे भाऊजी वगैरे. नमस्कार. आणि हा भाचा आशिष. ह्याचं करून दिलीच पाहिजे ओळख, नाही तर. आशिष, एक मिनिट. कसं वाटतंय तुला? बरं वाटतं. खुश आहेस ना? आता आपण दोन गट करणार आहोत. सासूबाईंबरोबर असणार चिरंजीव आणि आमच्या वहिनींबरोबर असणार सासरे बुवा, आणि सुरुवात होणार गप्पांना. नमस्कार. 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 सासरे बुवा एकदम हसतायत छान. हा, सासूबाई असाच स्वभाव आहे त्यांचा? हो, म्हणजे मिश्किल आहे आणि असेच राहतात. वाटतात का ते रिटायर झाले? काय सांगता? हो, काय मला त्यामुळे जास्त. मला आत्ताच नोकरीत रुजू झाले तसं वाटतंय. बरेच लोक बसले बरं. हो ना. बरं, मला सांगा, कधी म्हणजे जेव्हा तुमचं लग्न झालं, काय तारीख होती साधारण? साधारण पक्की तारीख होती 13 मे 1973. 73 म्हणजे किती वर्ष झाली आता? 39. पण 39 वर्षात दोघांपैकी कोणाचं ऐकायला लागतं जास्त? मी ऐकून घेईन. तुम्ही का? ते खूप ओरडतात? असं ओरडतात. याच्यापेक्षा थोडा स्वभाव असा. काय असं म्हणजे काय? हम करेसो कायदा आहे असा त्यांचं. एवढ्यात बोलून घेतलंय हम करेसो कायदा. हा, बरं, तुमचं कसं जमलं? आमचं लव्ह मॅरेज आहे. तर कोणी कोणाला प्रपोज केला आधी? विकासने मला केला. विकासने तुम्हाला केलं होतं. तुम्ही पण नावाने हाक मारता त्यांना? बाबा नाही रे बाबा. पण आता काळ बदललाय. पण तरी पण नाही होणार, कारण काय ते सवय एवढी झाली म्हणजे, आणि शक्य पण नाही ना. आताचं युग थोडंच आहे. पण त्यांना आवडत असेल तर? नाही आवडत. कसं आवडणार? का नाही आवडणार? त्या काळातल्या लोकांना शक्यच नाही ना आवडणं. थांबा, मी विचारतो. काय आवडेल ना? मला आवडलं तरी ते बोलणार नाही. बघितलं म्हणजे त्याला आवडणार, पण तुम्ही बोलणार नाही. मला होणारच नाही ना बोला असं. बरोबर. आणि मग जेव्हा प्रपोज केलं किंवा तुमचा होकार झाला त्यानंतर घरी कोणाच्या आधी कळलं? नाही, लगेच सांगितलं. आईला की बाबांना? नाही, दोघांना सांगितलं. दोघांनाही? मग काय रिॲक्शन होती तेव्हा? होकार नका दोन्ही दिवसांनी. आई, काय झालं तेव्हा? तेव्हा म्हणजे ते वेगळेच राहत होते. असं माझं ऑपरेशन झालं तर मग आता घरात कोणीच नाही ना. मग आता मुलगा हा एकटाच आहे, 3 मुली आहेत. त्याच्यामुळे म्हटलं आता मग हिला बोलवलं तर हिने एवढी सेवा केली, म्हणजे खूपच छान. हिने म्हणजे पूर्ण चित्रच पालटलं असं. नाहीतर ते दोघे वेगळेच राहत होते. हो, कुठे राहत होता? ईस्टला, बोरिवली ईस्ट. तिकडे जावंसं, वेस्ट वरून ईस्टला जावंसं का वाटलं? त्याला खरं म्हणजे माझा विरोध होता काय, पण विरोध डावलून त्यांनी लग्न केलं रजिस्टर आणि वैदिक पद्धतीने. आणि मग वेगळे राहत होते.
आणि असा प्रसंग पडला ऑपरेशनचा. मग म्हटलं काय आता शेवटी एकुलता एक मुलगा आणि पुन्हा म्हणजे काय करणार समजा आम्ही एकटे राहिलो किंवा काय शेवटी काय आहे, तर मग ते बांधून घेतलं. काय होते ते दिवस, कसे होते? तुम्ही जास्त नाही आठवत किंवा मग काय विचारत होतं म्हणून तो विसरण्याचा प्रयत्न जास्त केलेला बरा. हो, टू बी इन प्रेझेंट इज बेटर. हो ना, म्हणजे आत्ताचं सगळं खूप Of चांगलं course, आहे. काय झालं? तुमच्या माहेरी काय प्रतिक्रिया होती जेव्हा लग्नाचा विषय झाला ते? सेम असंच होतं, होकार पण आणि नकार पण. कारण मी मोठी मुलगी आहे ना घरामधली. एक मिनिट आई, तुम्ही इथे बसा. या बसा 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 बसा. काय झालं आई? आनंदाशी हे आश्चर्य आणि सगळं बघून मला फार आनंद वाटतो. तिचं सगळं कुटुंब, तिच्या नंदा, हा सगळा एकत्र आहे. मी आनंदाच्या क्षणांचा साक्षीदार होण्यासाठी आलो, याचा मला आनंद आहे. कारण मी समजू शकतो काय झालं असेल. प्रत्येकाचे डोळे आणि प्रत्येकाच्या भावना ज्या पद्धतीने दाटून येत आहेत ते बघताना माझ्या लक्षात, म्हणजे तो आठवणींचा अल्बम चालणं खरं तर नको, असं जसं आता मुलगा म्हणाला तसं खरंच नको. कारण दोन्ही घरातनं विरोध, त्यातून मग तो होकार, आणि मग आता खूप छान. आणि तो नको, ते 2 वर्ष आठवूया नको. आता सगळीकडे आनंदाचा पाऊस आहे. आनंदाचा पाऊस आहे. किती छान, तुमच्या हसण्यातनच कळतोय आता. हा, किती छान. पण मुलगा मात्र गप्पच आहे. हो ना, काय त्याचा स्वभाव शांतच आहे तसं. तुम्ही शांत केलं नाही, त्याचं शांतच आहे स्वभाव. बरं, बायको बद्दल सांगा तुमच्या, कसा आहे स्वभाव? थांबा, इथे ना, इथे चाट मसाला आहे, ही चटणी आहे, हे श्रीखंड आहे, हे तिखट लाल मसाला आहे, हळद आहे आणि लोणचं आहे. याच्यात बायकोचा स्वभाव कसा आहे असं वाटतं तुम्हाला? श्रीखंडासारखी आहे बायको. आता श्रीखंड जर इकडे गेलं तर, आणि आई संपलं श्रीखंड. हे मला माहित नव्हतं. याला काय अर्थ आहे आता? आता श्रीखंड दिलं बायकोला, चला हे घ्या हातात ठेवा तुमच्या. बरं, आता ह्यातलं आईला काय द्याल? लोण. काय आवडतं खूप म्हणून आवडतं, म्हणजे या सर्वांपैकी हे जास्त आवडतं. बरं, मला सांगा, आता तुम्ही सांगा, यातली सुनबाई कुठली? आता चाट मसाला. चाट मसाला का? कारण थोडं वेगळं पण आणि थोडस चटपटीत पण आलंच ना घरात, त्याच्यामुळे. कळलं तुम्ही? त्यामुळे हे झालं. आणि ह्यांच्याबद्दल हे पण केलं. आता बरं झालं ते. आता या तिघातलं काय? तर मला वाटतं ते जास्त हात लांब करायची गरज नाही, अगदीच जवळ. पण तिळाची चटणी आहे, आवडतीये का तुमची? बरं, तुम्ही सांगा हो सासूबाई, यातल्या कुठल्या पदार्थासारख्या? आई श्रीखंडच आहेत, आणि या घरात मला सगळ्यात जास्त आई आवडतात. हो. आई, तुमचं काय म्हणणं आहे? नाही, खूपच गुणी आहे. म्हणजे कुठे आहे सांगा आता. ती पण श्रीखंडच आहे. श्रीखंड आपलं आता ते एकच गोष्ट ना, कारण ती काय याच्यासारखी मुरलेली अजून नाहीये. ती कशी अशी खरंच मिश्किल. म्हणजे ते चाट मसाला म्हणाले ते अगदी बरोबर म्हणाले ते. हो का? हो, म्हणजे सगळे त्याच्यात तिच्यात गुण आहेत. बरं, मी आता प्रश्न विचारतो, बघूया कुठला गट आघाडी घेणार. हा पहिला प्रश्न सूनबाईंसाठी. मला सांगा, सासूबाईंना कसली आवड आहे? भजनाची. भजन ऐकायची आवड आहे. वा, अभिनंदन. चला, 1 गुण मिळाला. आणि आता तुम्ही सांगा, सूनबाईंचं आवडतं गाणं कुठलं? काय काय गात होती ती? कुठलं गाते ती? काय ते गाणं गात सारखी गाते आणि येत नाही काय. चला, वेळ संपली. हा गुण गेला, पण गाणं कुठलं ऐकवा? केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर, गहिवरला मेघ नभी सोडला ग धीर, केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर. वा 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 वा, खूप छान, खूप छान. तेच आठवत नव्हतं. आठवत नव्हतं काय? आता लिहून ठेवा तिकडे किचन मध्ये सगळ्या भांड्यांवर, केतकीच्या बद्दल. आवडला की नाही? चला, हा गुण गेला.
आता सासरे बुवा, तुम्ही सुनबाईंना बक्षीस मिळवून देता का मला बघायचंय. तुमच्या पत्नीची सुनेच्या बाबतीतली कोणती गोष्ट तुम्हाला खटकते? म्हणजे एखादी मी काय तिच्याकडे कंप्लेंट केली सुनबाईची तर ती दुर्लक्ष करते, म्हणजे तिला पाठीशी घालते अशा अर्थाने. अभिनंदन, बरोबर आहे, गुण. चला, 1 गुण मिळाला, म्हणजे बरोबर आहे, 1 गुण मिळाला. आणि आता तुम्ही सांगा, तुमच्या पत्नीचं स्वप्न काय? नाही माहिती. हिंट देऊ का त्याला? सांगा, काय स्वप्न आहे तुमचं? हेच मी स्वतःच मला असं व्यवसाय चालू करायचा आहे, ग्राफिक डिझायनिंग मध्ये. स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे त्याला. हा, तुम्हाला हो म्हणजे आज कळलं की काय? सांगितलं होतं मी. काय सांगितलं नव्हतं तुम्ही? सांगितलं होतं मला हे करायचंय. चला, अशा तऱ्हेने इकडे बघितलं तर 2 आणि 0 अशी गुणसंख्या आतापर्यंत. घेऊया काही क्षणांची विश्रांती. काय तुमचं म्हणणं आहे? काय काय म्हणजे त्यांचं म्हणणं वेगळंच आहे. त्यांचं म्हणणं अंतरून पसरून पाय पसरून अंतरून घ्यावं.